श्रद्धा, गुड मॉर्निंग. हाय, गुड मॉर्निंग. तुला सुट्टी आहे? नाही ना ग, तुला सुट्टी? मग आम्ही तर गव्हर्नमेंट वाले, सुट्टी आहे. तुला नाही? नाही ना, मला हवी होती आज सुट्टी. आज आमच्या बाबांची जयंती आहे. अरे हा, ते तुमच्या बाबांचं काय ते ना. अगं श्रद्धा, तुला काय झालं? काय झालं? काय नाही. प्रियासाठी आहे ना. मागे जा. काय स्त्री आहे? ज्या व्यक्तीमुळे हा अधिकार मिळाला त्या व्यक्तीलाच विसरली. काय बोललीस तू श्रद्धाला? ती सरकारी जॉबवाली ना, मला बोलत होती मला सुट्टी आहे, तुम्हाला काय ते तुमच्या बाबांची जयंती ना, म्हणून तुम्हाला सुट्टी. सुट्टी? गव्हर्नमेंट जॉब? आज कसली सुट्टी आहे हे तरी माहिती आहे का तुला? आणि काय म्हणाली तू? ते तुमच्या बाबांचं काहीतरी. ते आमचे बाबा नाहीत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि त्यांची जयंती माहित नाही तुला? मिळाली सुट्टी की निघाले पोराला घेऊन फिरायला. तू सरकारी नोकरीमध्ये कधी लागली? लग्नाआधी की लग्नानंतर? लग्नाआधी. हा मुलगा जेव्हा पोटात होता तेव्हा सुट्टी मिळाली ना? हो, मिळालेली. 6 महिने भर पगारी. ती कोणामुळे माहित आहे का? त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. आणि त्यांची जयंती माहित नाही तुला? वडील कुठे कामाला होते तुझे? स्टेट बँकेत होते. आता रिटायर आहेत, पेन्शन घेतात ना? हो, 40,000. वा. ते कोणामुळे झालं माहित आहे का? त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. आणि त्यांची जयंती माहित नाही तुला? आज किती तास ड्युटी करतेस? 8 तास. ते 14 आणि 12 तासाची 8 तास ड्युटी कोणी केली माहित आहे का तुला? ह्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि त्यांची जयंती माहित नाही तुला? आज तुम्ही स्त्रिया पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करत आहात. हा अधिकार तुम्हाला कोणी मिळवून दिला? त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आज मतदानाचा, शिक्षणाचा, घटस्फोटाचा, जोडीदार निवडण्याचा, इतकाच नव्हे तर वडिलांच्या मालमत्तेचाही समान हक्क हा कोणी मिळवून दिला तुम्हाला? त्याच बाबासाहेबांनी. आणि त्यांची जयंती माहित नाही तुला? आज ही जयंती आपल्या देशातच नव्हे तर जगभरात साजरी केली जाते, अतिशय उत्साहाने. पण आमचं दुर्दैव, आमच्या देशातल्या लोकांना अजून पूर्ण बाबासाहेब समजलेच नाही. आणि जय भीम ही एक घोषणा नाही तर हा एक विचार आहे. सोड, कोणासमोर बोलतोय मी? दादा, आज तुझ्यामुळे मला बाबासाहेब कळले. जय भीम. जय भीम. बाबासाहेब कोण्या एका समाजाचे नाहीत, ते या साऱ्या भारताचे महामानव आहेत.
आज अशीच न माहिती असल्यामुळे कित्येक महापुरुष आपण जातीपातीत अडकून ठेवले आहेत. गर्वाने म्हणा, जय भीम.